दरम्यान मराठी भाषेसाठीचा हा मराठी एकीकरण समिती, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा मोर्चा नेमका कसा निघाला आणि काय काय घडलं या मोर्चामध्ये, आपण या सगळ्याचा आढावा घेऊया। मोर्चाच्या एक दिवस आधीपासूनच पोलिसांनी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची धरपकड करायला सुरुवात केली। अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा देखील पाठवल्या। पहाटे 3:30च्या दरम्यान अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जिथून मोर्चा निघणार होता त्या बालाजी सर्कल इथं अगदी मध्यरात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलक हळूहळू जमण्यास सुरुवात झाली। मात्र तेव्हापासूनच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही अशा प्रकारे घोषणा देत, म्हणजे अनाउन्समेंट करत नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना परत जायला सांगितलं। संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती। 10 वाजण्याच्या सुमारास गर्दी वाढायला सुरुवात झाली। मात्र पोलिसांनी धरपकड करत अनेकांना ताब्यात घेतलं। यासाठी प्रवासी वाहतुकीच्या बसेस देखील वापरल्या गेल्या। मात्र गर्दी वाढतच होती, लोंढे एकामागून एक येतच होते। पोलीस बंदोबस्त अपुरा पडतोय की काय अशा प्रकारे सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती। दुपारी 12 पर्यंत परिस्थिती आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं। अखेर 12:30च्या दरम्यान मोर्चाला परवानगी दिली गेली। परवानगी दिल्यानंतर मोर्चा बालाजी सर्कल पासून निघाला। 1 वाजण्याच्या दरम्यान एका चौकात धरणे आंदोलन देखील करण्यात आलं। 1:30च्या दरम्यान मोर्चा मीरा रोड रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेला होता। 2च्या दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक तिथं पोहोचले। आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मराठी माणसावरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। ज्या ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाही, परंतु आज एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एकजूट झाला। जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरा भाईंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता। आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे। जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं। कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक 50, 100, 200, 500 लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या 200-500चं उत्तर हे 5-25 हजारांनीच होतं। त्यावेळेला मीरा भाईंदर मधला प्रसंग घडला, त्यावेळेला मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे पाप बनायचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल। मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता, इथे येऊन दादागिरी नाही करायची 2000 महिल्यावर नाही येऊन। हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार, आमचा मराठी माणूस ठरवणार। जर मराठी माणूस चिडला तर काय होतं, त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा भाईंदर मध्ये बघितलंय। मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे। कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा? या मोर्चाची परवानगी मागितली जाते। आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे 2 वाजता 3 वाजता जाऊन अटक केली जाते। हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले? तर मुंबई महानगरपालिकेवर अमराठी महापौर बसवायचा आहे, यांचा वापर करायचा आहे त्यांना।
हे आपल्या लक्षात यायला पाहिजे, मराठी माणसाच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आता सुद्धा हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेलेला आहे, जेणेकरून अमराठी भाषिकांना सांगता येईल की बघा बघा तुमच्यावर म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. कळत नाही का मराठी माणसांना आपल्या? मग उद्याच्या बिहारसाठी हा सगळा थैताट सुरू आहे. कळलं का? बिहारच्या निवडणुकीसाठी चाललेला थैताट आहे. ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल. पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली. मनसेच काय, कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल. मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.